स्टोरी ज्या असतात त्या कधीच जुन्या किंवा नवीन होत नाहीत, त्या कालातीत असतात. स्टोरी टेलिंग काळाप्रमाणे बदलत असतं, असं माझं मत आहे. म्हणजे कुठली, आता बघा ना, अलीकडच्याच काळात आपण कट्यार काळजात घुसली डोक्यावर घेतला, नटसम्राट, ह्या काय आजच्या गोष्टी नाहीच आहेत ना. आजच्या काळात सुद्धा आपल्याला ते रिलेट पण कदाचित होणार नाहीत, पण आपल्याला त्या आवडल्या कारण त्याचं स्टोरी टेलिंग हे आजच्या काळातलं होतं. आजचा प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून सांगितली गेलेली ती गोष्ट होती. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की स्टोरी टेलिंगला काळ महत्त्वाचा आहे. आजचा प्रेक्षक कसा बघतो, त्यांना कशा पद्धतीनं दिलं, सर्व केलं पाहिजे, याचा विचार करून गोष्ट कुठल्याही काळातली असो ती सर्व केली पाहिजे. ऐतिहासिक सिनेमे आपण बघतो शिवाजी महाराजांच्या काळातले, भालजी पेंढारकरांच्या काळातले, आणि आत्तासुद्धा येत आहेत. त्या गोष्टी काही असं नाही ना, चला इतिहास झाला, ऐतिहासिक सिनेमाचा एक काळ येऊन गेला, असं नाही. तो पुन्हा पुन्हा येणार. आत्तासुद्धा येऊन जाईल, पुन्हा काही वर्षांनी, 20, 30, 40 वर्षांनंतर परत येणार त्यावेळच्या प्रेक्षकांसाठी. लैला मजनूचं स्टोरी टेलिंग सुद्धा 90च्या दशकातलंच वाटलं मला. ती जी गोष्ट सांगण्याची पद्धत आहे ती 90च्या प्रेक्षकांसाठी योग्य होती, आत्ताच्या प्रेक्षकांसाठी नाही. फरहाची गोष्ट सांगण्याची पद्धत मात्र आजची, आणि ती गोष्ट आहे 1948ची, पण ती गोष्ट सांगण्याची पद्धत आजची आहे. कधी कधी ना काही सिनेमांचं मी बघितलंय की सिनेमे जुने आहेत, उदाहरणार्थ बायसिकल थीप बघा, ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आहे, आज बघितला तर तो आजचाच वाटतो. त्या खूप, मला वाटतं 50-60 वर्षापूर्वींचा सिनेमा असेल, त्याच्यापेक्षा जुना असेल, आज बघितलं तरी सुद्धा तो जुना वाटत नाही. कधी कधी म्हणजे ते स्टोरी टेलिंग आपल्याला अचीव करता यायला पाहिजे की जे कालातीत आहे.